नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय सुंदर कथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे माहेर. भावाने 3 BHK घेतल्याचे कळले आणि माझा आनंद काही गगनात मावेना. मी येऊ का ग बघायला असं विचारल्यावर वहिनी म्हणाली, अगं सगळं काम होऊ दे की आधी, मग ये सावकाश. तिच्या या उत्तराने जराशी हिरमुसले, पण वास्तुशांतीचे आग्रहाचे निमंत्रण आले तशी पुन्हा खुश झाले. इतकं सुंदर सुबक कल्पकतेने सजवलेलं घर पाहून हरखून गेले. वहिनीच्या रसिकतेला मनोमन दाद दिली, पण एका बंद खोलीकडे मात्र सतत लक्ष जात होतं. ही रूम बंद का बरं ग वहिनी असं शेवटी न राहून विचारलं. जरा महत्वाचे काही आहे त्यात असं उडवून लावणारं उत्तर मिळालं आणि खूप परक्यासारखं वाटलं, पण समजावलं मनाला आणि रमवलं पाहुण्यारावळ्यात. कार्यक्रम संपला. सगळी पांगापांग झाली. पाहुणे निघून गेले. दादा वहिनीने बोलावले बंद खोलीसमोर आणि हातात चावी दिली. उघड खोली असे नजरेनेच खुणावले. खोली उघडल्यावर मात्र माझ्या डोळ्यांना धारा लागल्या. आत माझ्या लहानपणीची खेळणी, काही निवडक फोटो आणि माझं एक भलं मोठं पोर्ट्रेट भिंतीवर लावलेलं होतं. खिडक्यांना माझ्या आवडीच्या रंगाचे पडदे, फुलदाणीत निशिगंधाची फुले, सगळे काही माझ्या आवडीप्रमाणे. वहिनी हळूच गळ्यात हात टाकून म्हणाली, तुझ्याशिवाय कसा पूर्ण होणार ग आमचं घर. तुझं माहेर जपलं तरच घराला दर्पण येईल. तुझ्या आई बाबांच्या पश्चातही तुला माहेर आहे. आम्ही दोघे आहोत. तोवर दादा आणि वहिनीला एक कडकडून मिठी मारली. भरल्या मनाने घरी परतले. खरंच काय हवं असतं आपल्याला आपुलकी शिवाय आयुष्यात. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.